सब लँग्वेज डिफाईन करण्यात आल्या आणि त्यातली पहिली आहे DDL. दॅट इज डेटा डेफिनिशन लँग्वेज. ओके. एस-क्यू-एलचाच हा पार्ट आहे DDL आणि एस-क्यू-एलने याच्यामध्ये काही आपल्याला कमांड दिल्या आहेत. जसं की क्रिएट कमांड. सेकंड, वी हॅव समथिंग अल्टर कमांड. Then we have something drop command. Then we have something truncate command. काय कळतंय? Then we have something rename. या कमांड आपल्याला कशामध्ये दिल्या? DDL मध्ये. असं होणार काय आहे ना? एक-एक कमांड मी तुम्हाला इन डेप्थ सांगणार आहे. टेन्शन घ्यायचं अजिबात घ्यायचं नाही. प्रत्येक कमांड बघायची आपल्याला. ठीक आहे. आता फक्त याचे प्रकार बघा. DDL नंतर एस-क्यू-एलने आपल्याला दिलं DML. DML stands for डेटा मॅनिप्युलेशन. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. सर एवढ्या लँग्वेज कशाला प्रोव्हाईड केल्या त्या? अहो एस-क्यू-एल एकटं लय डिफिकल्ट झालं होतं, कॉम्प्लेक्स झालं होतं. म्हणून त्याला काय केलं हे काय त्याचं इनोव्हेशन. ओके. त्याला डिव्हाईड करण्यात आलं. डी-एम-एलमध्ये काही कमांड आपल्याला दिल्या गेल्या. त्याच्यामध्ये वी हॅव समथिंग इन्सर्ट, वी हॅव समथिंग अपडेट, वी हॅव समथिंग डिलीट, वी हॅव समथिंग सिलेक्ट. हे नावावरूनच कळायला लागलंय, की बाबा याचं काम डेटा इन्सर्ट, अपडेट करणंच आहे. बरोबर. डी-एम-एल. देन आपल्याला आणखीन काही कमांड दिल्या. त्या म्हणजे त्या म्हणजे डी-सी-एल. कुठल्या? डी-सी-एल. डी-सी-एल स्टँड्स फॉर डेटा कंट्रोल लँग्वेज. कसली लँग्वेज? डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेजमध्ये आणखीन काय कमांड आपल्याला दिल्या एस-क्यू-एलने. त्याच्यामध्ये पहिली कमांड दिली, ती म्हणजे ग्रँट. हे नावात आहे कंट्रोल होणार आहे काहीतरी, बरोबर आहे. अँड सेकंड वी हॅव रिवोक गाईज. ग्रँट अँड रिवोक. या 3 प्रकारच्या कमांड आपल्याला एस-क्यू-एलने दिल्या आणि आपल्यावरती खूप मोठे उपकार केले. हे बरोबर की नाही? असंच म्हणावं लागेल की हे एस-क्यू-एलने स्वतःला डिव्हाईड केलं बरं का या 3 भागामध्ये. DDL, DML, DCL. 3 commands given by the SQL and inside that we have so many commands. कळतंय? आता एकेकाला शिकायचं आपल्याला. हळू शिकायचंय. सगळ्यात पहिली गोष्ट, सर आपल्याकडे डेटाबेस रेडी आहे. बरोबर आहे? डेटाबेस रेडी आहे. मग सर हा MySQL डेटाबेस आहे. मला स्वतःचा डेटाबेस बनवायचा असेल तर? या. इथूनच स्टेप असते मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट टेबल बनवू शकत नाही. कारण याचं स्ट्रक्चर कसं असतं लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर तुम्हाला डेटाबेस बनावा लागतो. डेटाबेस नंतर तुम्हाला स्वतःचा टेबल बनावा लागतो आणि टेबलमध्ये यू हॅव टू राइट युअर डेटा. ही हिरआर्की फॉलो करायची. आधी डेटाबेस, मग टेबल आणि मग टेबलमध्ये डेटा असं. ही हिरआर्की फॉलो करायची आहे. डायरेक्ट टेबल बनत नाही. डायरेक्ट डेटा इन्सर्ट होत नाही. पहिल्यांदा काय बनावा लागतो? डेटाबेस. अहो सर आहे की डेटाबेस. अहो हा MySQL आहे, आपला नाहीये. जसं आपण स्वतःचे फंक्शन बनवत होतो, राइट? तसं स्वतःचा डेटाबेस कसा बनवायचा? पहिली स्टेप्स, क्रिएट युअर ओन डेटाबेस. पहिला स्वतःचा डेटाबेस बनवा. त्याच्यासाठी मित्रांनो, कॅन यू चेक इट? क्रिएट कमांड गिव्हन बाय दी एस-क्यू-एल. ओके. त्याची क्वेरी बघा रे. क्रिएट डेटाबेस. You have to just write here database name. This query you have to follow. Create a database. Database name. हे बघा रे मी कशी लिहितोय क्वेरी इकडे बघा. क्रिएट डेटाबेस. डेटाबेसचं नाव. आज किती तारीख आहे? 14 मार्च. 14 मार्च. कॅन यू चेक इट? दिस इज माय डेटाबेस नेम. काही नाव देऊ शकता. सुरुवातीला कॅरेक्टर बिर अरे काही चालतंय. काहीही चालतंय लक्षात ठेवा आणि एंटर करा. स्पेलिंग चुकली नाही पाहिजे. सेमिकोलॉन राहिला नाही पाहिजे. एंटर. व्हॉट हॅपन? जर तुम्हाला असा रिझल्ट आला क्वेरी ओके. काय डोळं झाकायचं आणि काय राम, 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 राम जप करायचा. जप नाही करायचं, डोळं झाकायचं म्हणायचं माझी बरोबर आहे क्वेरी. का? क्वेरी ओके ना? हा स्वतः म्हणतोय क्वेरी ओके. कॅन यू चेक द क्वेरी? क्रिएटला क्रिएट, डेटाबेसला डेटाबेस, डेटाबेस नावाला डेटाबेसचं नाव. डेटाबेस होय बनला. नो, 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 नो. इट इज व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चन. केस सेन्सिटिव्ह नाहीये. एस-क्यू-एल इज नॉट केस सेन्सिटिव्ह.
कसंही वापरा, कॅपिटल, स्मॉल काहीच फरक पडत एक डेटाबेस बनला, पण सर कुठं आहे डेटाबेस दाखवा की मला. तुमचा डेटाबेस जर बघायचा असेल, शो युअर डेटाबेस. तुमचा डेटाबेस शो करा. सो कसा काय शो करायचा? शो करण्यासाठी क्वेरी किती सोपी आहे बघा. शो डेटाबेसेस. कॅन यू चेक इट? तुमच्या सिस्टममध्ये जेवढे डेटाबेस असतील सगळे दिसतील. आता माझ्याकडे किती आहे ती माहिती आहे का? दुनियाभराचे डेटाबेस माझ्याकडे आहेत. पण माझ्याकडे एक बॅच चालू आहे का हे बघा. कॅन यू चेक इट? किती डेटाबेस आहेत माझ्याकडे. हे माझे स्वतःचे आहेत बरं का मी बनवलेले. हे कळतंय. तुमच्याकडे एवढी नसतील. तुमच्याकडे तुमचा बनवलेला दिसेल तुम्हाला. हे बघा 14 मार्च बनलाय का? हे आपण आत्ता बनवलेला आहे 14 मार्च. हे बनला की नाही? सो व्हिच क्वेरी गाइज टू चेक द डेटाबेस? हो सर, शो डेटाबेस आणि काय? इट इज व्हेरी सिंपल क्वेरी टू चेक द डेटाबेसेस, राइट? डेटाबेस बनला की नाही चेक करायला? शो डेटाबेस. डायरेक्ट कॉपी करतोय मी क्वेरी. भानगडच नाही चुकायची होय. ठीक आहे. नाऊ इफ यू वॉन्ट टू क्लिअर दी स्क्रीन, सिस्टम CLS. हे काय झालं? स्क्रीन क्लिअर झाली. ओके सर, आणखीन एक डेटाबेस बनवा बरं. बघा, आता मी कॅपिटलमध्ये लिहितोय सगळं. क्रिएट अ डेटाबेस. डेटाबेसचं नाव काय देतोय माहिती आहे मी? डेटाबेसचं नाव देतोय 14 मार्चचं दिलं. आपण दुसरं काहीतरी देऊ. IPL आय थिंक. आज बघा जर डेटाबेसचं नाव डेटाबेस जर एक्झिस्ट असेल ना ऑलरेडी, या नावाने परत डेटाबेस बनत नाही. लेट्स सी. हे बनला की राव. म्हणजे IPL नावाचा डेटाबेस माझ्याकडे नव्हता. बनला म्हणजे नव्हता. तुम्ही परत जर बनवलं तर काय होईल? एरर येईल. ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून एरर येईल. सो कॅपिटल स्मॉल काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा डबल जर मी बनवला काय झालं? कांट क्रिएट डेटाबेस IPL. डेटाबेस एक्झिस्ट. दाखवा बरं. शो डेटाबेसेस. हे बघा बरं IPL कुठे दिसतंय का? हे बघा. हे आहे का? अहो बनला की डेटाबेस. 14 मार्च पण बनला आणि IPL बनला. 2 डेटाबेस आपण होय, बनवले. आता सर आपल्याकडे 2 डेटाबेस आहेत. एक आहे IPL, दुसरा कुठला आहे? दुसरा आहे आपल्याकडे 14 मार्च. मग सर आता टेबल मला बनवायचा आहे, बरोबर आहे? मग टेबल कशात बनवायचा? याच्यात बनवायचा का याच्यात बनवायचा? हे 2 डेटाबेस आहेत, बरोबर आहे? आपण बनवलेले. माझ्याकडे असे तर 100 आहेत. पण आता सध्या 2 बनवले. मग डेटाबेस बनवायचा कशात? IPLमध्ये का 14 मार्चमध्ये? याच्यासाठी तुम्हाला तुमचा डेटाबेस व्हॉईस ब्रेक? होय. आता येतोय का व्हॉईस? कसं काय व्हॉईस ब्रेक? आता चेक करा बरं. नाऊ इट इज अ कमिंग ऑर नॉट? कमिंग ना? कमिंग ना? हां. तर मी सांगतोय काय? डेटाबेस 2 आहेत. IPL 14 मार्च. अरे, या दोन्ही मधल्या कुठल्या डेटाबेसमध्ये टेबल बनवायचा? याच्यासाठी तिसरी स्टेप असते. यूज युअर डेटाबेस. काय करा? यूज डेटाबेस. डेटाबेस यूज करायला काय करायचं बघा रे. यू हॅव टू राईट सिस्टम CLS लिहितो मी एकदा. क्लिअर द स्क्रीन. बघा मी लिहिलं यूज 14 मार्च. नाव नाव कॅन यू चेक इट गाईज काय आलं रे? डेटाबेस चेंज्ड. म्हणजे आता तुमचा डेटाबेस कोणता यूजमध्ये आहे? 14 मार्च. ही स्टेप कंपल्सरी आहे. डेटाबेस यूज झाल्याशिवाय टेबल टेबल बनवता येत नाही. होय, यूज करायचा आधी. आणि आता 34 स्टेप. पुंडलिक वरदा. काय रे बाबा? क्रिएट क्रिएट टेबल इन युअर DB. कॅपिटल स्मॉल काय मॅटर नाही, बरोबर आहे? आता टेबल बनवायचा. टेबल बनवायची क्वेरी काय सर? हे बघा. क्रिएट टेबलसाठी क्रिएट क्रिएट टेबल. टेबलचं नाव, टेबल नेम. क्रिएट टेबल, टेबल नेम. आणि याच्यामध्ये द्यायचे तुम्हाला कॉलम, कॉलमचं नाव, कॉलम 1 नेम आणि त्याचा डेटा टाइप. देन कॉलम 2 त्याचा डेटा टाइप. हे कळतंय. असे किती कॉलम ॲड करू शकता. देन कोमा, कॉलम 3 त्याचा डेटा टाइप. असे जेवढे ॲड करायचे आहेत मित्रांनो तेवढे ॲड करा. आणि देन जस्ट राइट हिअर सेमिकोलॉन. दिस इज सिंटॅक्स यू हॅव टू फॉलो.